तो मॅम काय कुठे घरी जातोस? नाही घरी नाही, तिकडे स्कूल प्रोजेक्टच्या साईटवर चाललोय. तुम्हीच सांगितलं ना व्हिजिट करायला, सो तिकडे जाऊन येतो. ओ राईट, मी विसरलेच. मी पण तुझ्या बरोबर येते. का मॅम? मी करतो हँडल, डोंट वरी. एनिवे तुमची मीटिंग पण आहे ना कनुजियन बरोबर, राईट? तुम्ही करा. पण मी ते तसं पण ते 1 महिन्यानंतर नाही आहेत आणि नंतर ते टूरवर जाणार आहेत मॅम. डायरेक्ट 1 महिन्याने भेटतील. बापरे. नाही मग मॅम तुम्ही प्लीज मीटिंगवर फोकस करा, शांतपणे मीटिंग करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी व्हिजिट करतो आणि तुम्हाला अपडेट करतो. ओके शुअर. सी यू. बाय नेहा. बाय. काय झालं मॅम? काय नाही, जातो. मूर्ख मुलगी, नको तिथे पचकते. माझं लग्न झालं नसलं म्हणून काय झालं? माझ्या मनात तर कोणीतरी आहे ना. मॅम मॅम पाणी घ्या, पाणी घ्या प्लीज. मॅम घ्या प्लीज, लवकर. कशामुळे इतकं अस्वस्थ वाटतंय मला? आधी कधीच असं काही वाटलं नाहीये. शमिका मॅडम खरंच वेगळ्या वागत होत्या की हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत? बापरे, काय ग साई? अगं काय झालं? अच्छा हे पडलं. किती मोठा आवाज आला, घाबरले मी माहितीये. लागलं नाही ना तुला? हो ठीक आहे, ठीक आहे. मग बघत काय उभी राहिली, उचल ना ते. बाय द वे सई, मज्जा आली ना आज? मला तर मज्जा आली. मला वाटलं होतं बोर होईल, पण शमिका मॅम आल्या ना म्हणून मज्जा आली. काय सरप्राईज दिलं ना ग त्यांनी, पण काय सुंदर दिसत होत्या. कोणीही प्रेमात पडेल बाबा त्यांच्या. आहेत तशा चांगल्या आहेत त्या, पण त्यांचं वागणं ना जरा ऑड आहे ग. तुला नाही वाटत का? नाही म्हणजे आता हेच बघ ना, त्यांच्या ऑफिसमध्ये देवांश सोडून अजून अनेक लोक असतील, पण त्यांना प्रत्येक कामासाठी बाबा आपले देवांशच लागतात. आता लग्न झालं नाहीये तरी उखाणा काय घेतायत, वडाची पूजा काय करतायत. काय माहित बाबा कोणासाठी करत असतील हे सगळं. लकी बन. पण वियर्ड ना. असं मला काय करायचंय, मी आपली जाऊन झोप काढते बाबा. सई हे बघ, सॉरी हा, मला आपलं वाटलं म्हणून मी बोलले. तू प्लीज वाईट नको वाटून घेऊस हा. आणि फार विचार वगैरे करत बसू नकोस आता. देवांश तुझेच आहेत. आणि काळजी घे. झोपच नाही झाली या साडीमध्ये ना. मला तर नाही सहन होते. नक्की ते शमिका मॅडमच्या मनात काय चाललं नाही मला शोधून काढायचं, त्याशिवाय नाही शांत बसणार आहे मी. चला.
नमस्ते मॅडम. नमस्ते. तुम्ही देवांश सरांच्या मिसेस ना? हो. सरांना भेटायला आलेत का? पण लेट झालं मॅडम. सर आताच साईटवर गेलेत. हरकत नाही, मी शमिका मॅडमना भेटायला आले. त्या आहेत ना इथे? हो आहेत ना, कॅबिनमध्येच आहेत. सांगू का त्यांना? नाही नको, मी जाऊन भेटते त्यांना. थँक्यू. ठीक आहे मॅम. येस. मी आत येऊ? सई, तू इथे काय करतेस? ये ना. अच्छा, नवऱ्याला ऑफिसला यावं लागलं म्हणून तुला राहवलं नाही का? नाही, असं काही नाहीये. खरं तर मी तुम्हालाच भेटायला आली. मला भेटायला? ओके, पण तू उभी काय आहेस? तू प्लीज बस ना. नाही नको. सई प्लीज बस. बस बस बस. बरं मला सांग, तू काय घेणार? चहा, कॉफी, काही काय सांगू? मी एक काम करते, मी आपल्या दोघींसाठी 2 कॉफीज सांगते. नाही मॅडम, मला खरंच काही नको आहे. मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे. सई, तू खूप टेन्स्ड वाटतेस. ऑल ओके? हे बघ, अजिबात संकोच करू नकोस. तू माझ्याशी कशाही बद्दल अगदी मन मोकळेपणाने बोलू शकतेस. ओके? तसं जर काही असेल तर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. या शो. मी जरा स्पष्टच बोलते. आणि म्हणजे आज तुम्ही उपवास आणि वडाची पूजा कोणासाठी केली? मला कल्पना आहे की हे तुमचं खाजगी आयुष्य आणि त्यात मी ढवळाढवळ नाही करू शकत. पण मी खरं सांगते, तुम्ही गेल्यापासून ना मला खूप अस्वस्थ वाटतंय. डोक्यात सतत प्रश्न येत आहेत, मन शांत राहत नाहीये. आणि मागे सुद्धा एकदा देवांश मला म्हणाले होते की तुम्ही सिंगल आहात, तुमच्या आयुष्यात कोणीच नाहीये. आणि मग तरी सुद्धा तुम्ही हे सगळं का केलं? तो उखाणा तुम्ही कोणासाठी घेतला होता? ओ गॉड, हे काय करून बसलीये मी? माझ्यामुळे तुझ्यासारखी चांगली मुलगी इन्सिक्युअर झालीये. मॅडम नाही, माझंच चुकलंय. मी स्वतःवर कंट्रोल करायला हवं होतं. सई, माझ्या आयुष्यात एक खूप मोठं सिक्रेट आहे जे अगदी मोजक्या लोकांना माहिती आहे. मी त्याबद्दल बोलत नाही, त्याचा विचारही करत नाही, कारण मला त्रास होतो. इनफॅक्ट त्या गोष्टीचा विचार करणं सुद्धा टाळते. आय थिंक आज मला त्याबद्दल बोलावंच लागेल. कारण तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं खूप गरजेचं आहे. अँड आय टोटली अंडरस्टँड दॅट. एक मिनिट.
हेच आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. हे कोण? माझं पहिलं आणि एकमेव प्रेम. सई, आम्ही पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटलो होतो आणि अगदी भेटल्यापासून मी त्याच्यावर जीव ओतून प्रेम केलं. अगदी पहिल्या दिवसापासून तो माझं सगळं काही झाला होता. तो स्ट्रेसमध्ये असला की मी त्याला शांत करायचे, तो चिडला की मी त्याचा राग सहन करायचे. त्याने एकदा माझ्याकडे हसून बघावं म्हणून मी काहीही करायला तयार होते. त्याच्या आनंदातच माझा आनंद होता. कॉलेज संपलं, नोकरीसाठी स्ट्रगल सुरू झालं. त्या दरम्यान आम्ही एकत्रही राहायला लागलो. इनफॅक्ट आम्ही अनेक वर्ष एकत्र राहत होतो. पण मग माहित नाही का, अचानक आमच्यात मग हळूहळू डिस्टन्स वाढायला लागला. अचानक तो खूप चिडचिडा झाला. मी त्याला हवं ते सगळं केलं, पण तरीही समहाव मी त्याचं मन कधी जिंकूच शकले नाही. कदाचित माझं त्याच्यावर जितकं प्रेम होतं ना, तितकं त्याने माझ्यावर प्रेम कधी केलंच नाही. माझ्यासाठी तो कायम प्रायोरिटी होता, त्याच्यासाठी मी कधीच प्रायोरिटी नव्हते. अचानक सगळं बदललं ग. छोटे छोटे वाद भांडणात कन्वर्ट झाले. दिवस दिवस आम्ही एकमेकांशी बोलायचो देखील नाही. मला तर कळायचंच नाही की माझं नक्की काय चुकतंय, मी कुठे चुकलीये. आणि मग अचानक एक दिवस असं काहीतरी घडलं जे मला अनपेक्षित होतं. तो मला सोडून गेला, कायमचा. अचानक काहीही न सांगता. अक्षरशः उद्ध्वस्त झाले ग मी. त्याला शोधायचा पण खूप प्रयत्न केला. तो पुन्हा कधी भेटलाच नाही मला. आणि त्याच्याबरोबर माझ्या आयुष्यातलं प्रेम, आनंद, हसू सगळं निघून गेलं. तेव्हापासून मी ही अशी आहे, एकटी, स्वतःला कामात गुंतवून घेणारी, प्रेमापासून खूप लांब राहणारी. मला नाही कळते मी काय बोलू होतं तुम्हाला. तू काही बोलू नकोस, फक्त मला माफ कर सई. माफ करा म्हणजे? माझ्या या मूर्खासारख्या वागण्यामुळे तुझा काहीतरी भलताच गैरसमज झालाय, हो ना? नाही मॅडम, म्हणजे कशाला आडेवेडे घेते असते? मला माहितीये तुला असंच वाटतंय ना की आजची ही वटपौर्णिमेची पूजा आणि व्रत मी देवांसाठी केलं होतं.
ट्रस्ट मी सई, आजपर्यंत याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच कधीच विचार केला नाही. आणि तो आयुष्यातून गेल्यापासून माझा प्रेमावरचा विश्वासही उडालाय. पण माझं ते मत कधी बदललं माहितीये? जेव्हा मी तुला आणि देवांशला एकत्र पाहिलं. किती सुंदर कपल आहात तुम्ही, किती प्रेम आहे तुमचं एकमेकांवर. जे आयुष्य मी कधी जगले नाही ते आयुष्य कोणाला तरी जगताना पाहून इतकं छान वाटलं माहितीये. हे प्रेम बघून मलाही असं वाटलं की माझ्या आयुष्यात असं कोणी का नाहीये, का कोणी माझ्यावर प्रेम करत नाही. सई, तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खरंच खूप आनंद होतो आणि म्हणूनच मी घरी आले होते. यु नो, माझी माई म्हणाली की ज्या मुलीला तिचं प्रेम मिळालंय ना तिच्याकडून वाण घे, मग बघ तुझी प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल, तुला तुझं प्रेम मिळेल. आणि म्हणूनच हट्टाने मी तुझ्याकडून वाण घेतलं. बट या सगळ्यात मी तुला खूप हर्ट केलंय सई. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही मॅडम, प्लीज तुम्ही नका सॉरी म्हणू आता. खरं तर माझं चुकलं की मी तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला. मला खरंच कल्पना नव्हती की तुमच्या आयुष्यात असं काही घडलं असेल. इट्स ओके. माझ्या आयुष्यात काय घडलंय हे तुला माहीत असणं अपेक्षितच नाहीये. सई, तुझं मन खरंच खूप मोठं आहे, खरंच. आणि म्हणूनच आज जर एक गोष्ट मी तुझ्याकडे मागितली तर मला देशील? नक्की. काय ना, तू आणि देवांश भेटल्यापासून खूप वर्षांनी मला माझे मित्र भेटल्यासारखे वाटतात. आय डोंट नो तुम्हाला या मैत्रीची किती गरज आहे, पण मला या मैत्रीची खरंच खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज सई, ही मैत्री माझ्यापासून हिरावून घेऊ नको. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मॅडम, आजपासून तुम्ही एकट्या नाही आहात. देवांश तर आहेच, पण आयुष्यभर साथ देणारी एक मैत्रीण भेटली आहे तुम्हाला. तुम्हाला आवडेल ना माझ्याशी मैत्री करायला? हो, खूप आवडेल. आणखी एक, मला नाही माहिती तुमचा देवावर विश्वास आहे की नाही, पण माझा आहे. पूर्णपणे खात्री आहे माझ्या या मैत्रिणीला आयुष्यभर टिकणारं एक गोड प्रेम मिळेल. थँक्यू सई. आणि मला माफ करा प्लीज. तुमच्या या नव्या मैत्रिणीला माफ करा आणि ते झालं ते सगळं विसरून जा. चला आता मी निघते. खूप वेळ घेतलाय मी तुमचा, आणि थँक्यू. खरंच माझं खूप मन हलकं झालंय तुमच्याशी बोलून.
पुन्हा भेटूयात आणि छान गप्पा मारू. नक्की. काळजी घ्या. आणि काही वाटलंच तर मला फोन करा. येते मी. बाय. बाय. सई सई सई, किती भाबडी आहेस ग तू. किती लगेच फसलीस. देवांशच्या मनात माझी जागा तयार करण्यासाठी मला तुझी गरज आहे. फक्त म्हणूनच मी तुझ्याशी मैत्री केली आहे. आता बघच, हळूहळू हीच मैत्री तुझ्यापासून तुझं सगळं कसं हिरावून घेते. तुमच्या आयुष्यात कोणीच नाहीये. तो उखाणा तुम्ही कोणासाठी घेतला होता? हे काय करून बसलीये मी. माझ्यामुळे तुझ्यासारखी चांगली मुलगी इन्सिक्युअर झालीये. हेच आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. हे कोण आहे? माझं पहिलं आणि एकमेव प्रेम. शमिका मॅडम बद्दल मी असा विचार केलाच कसा? माझ्या मूर्ख संशयाच्या नादात मी त्यांच्यासारख्या आधीच दुखवलेल्या व्यक्तीला अजून दुखावून बसली.